नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बुलेटिनमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे, राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसैनिकांना, मनसेच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे. हा आदेश काय आहे, ते पत्र काय आहे जे घरोघर पोहोचवायला सांगितलंय, हे सविस्तरपणे आपल्याला या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचं आहे. या बुलेटिनमध्ये आपल्याला बघायचं आहे, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता आज एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. का ही बैठक बोलावली आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि एक नवा वाद महाराष्ट्रात निर्माण झाला नामांतरणाच्या संदर्भातला. अहमदनगर जिल्ह्याचं नाव, आता शहराचं नाव बदललं जावं अशी मागणी समोर येते. कोणी ही मागणी केली आणि काय त्यांना नाव हवं आहे हे सुद्धा आपल्याला बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचं आहे. आणि एक इंटरेस्टिंग बातमी आहे ती म्हणजे आतापर्यंत कोंबडा आणि दारू असं समीकरण होतं, पण एका कोंबड्यालाच दारूचं व्यसन लागलंय. ही बातमी काय आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायची आहे. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIB. नीटच्या टेन्शनला करा गुड बाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही. भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचा आहे, त्यासाठी मनसेनं विचार असलेलं पत्र आपल्या विभागातल्या प्रत्येक घराघरात पोहोचवा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कोविड टास्क फोर्स सोबत तातडीची बैठक. बैठकीला टास्क फोर्सचे अधिकारी, डॉक्टर उपस्थित. कारण सांगत बसू नका, औरंगाबाद मधल्या पाणी प्रश्नावर तातडीने मार्ग काढा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करा. गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. तर नामांतरापेक्षा अनेक महत्त्वाचे विषय, अजित पवारांची प्रतिक्रिया. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका. औरंगाबादमधील काबरा कॉलेजची परीक्षा केंद्र म्हणून मान्यता रद्द. केंद्र प्रमुख आणि विद्यापीठ परीक्षा नियंत्रकाला कारणे दाखवा नोटीस. एका बेंचवर बसून 3 विद्यार्थ्यांनी दिल्या परीक्षा. $100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुखांसह दोघांविरोधात सीबीआय कडून आरोपपत्र दाखल. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर आरोपपत्र दाखल. साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा. दिंडोशी कोर्टानं सुनावली शिक्षा. आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस. काही ठिकाणी गारपीट. फळ पिकांसह भाजीपाल्यालाही मोठा फटका. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आणि मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत नामांतराच्या एका नव्या वादाच्या बातमीनं. हा वाद निर्माण झाला. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करावं अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. आणि त्यानंतर नामांतराच्या या मुद्द्यावरून पुन्हा एकदा जोरदार राजकारणाला सुरुवात झालेली आहे. पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे. दरम्यान या पत्रावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी टीका केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्तानं चौंडीत झालेल्या कार्यक्रमानंतर पवार आणि पडळकर यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी नगर करा अशा मागणीचं एक पत्र भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. शरद पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो असा घडाघाती आरोप सुद्धा पडळकरांनी केला. तर त्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अहिल्यादेवींच्या नावानं राजकारण करण्याचा डाव असून या पत्रामागे फडणवीसांची चाल असल्याची टीका मिटकरनी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये
मुघलशाही पद्धतीनं पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखला। यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो। जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण ठोकले, त्यांचा जीर्णोद्धार केला। म्हणून तमाम अहिल्या प्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे, त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलंय। देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतलेली आहे। त्यातील एका सुपारी बहाद्दराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीनं एक पवार साहेबांवर आक्षेपार्ह त्यात टिप्पणी केलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंतीचं सुद्धा सोयीनं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता हे पाप करू नका। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई ह्या अख्ख्या जगाचं दैवत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीला सोयीचं राजकारण करून आपल्याच बहुजन समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका। या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे। हे पत्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच लिहिलं गेलं असेल आणि फडणवीसांनाच त्यांना असं पत्र लिहायला भाग पाडलंय। राज्यातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहमदनगरचा इतिहास नेमका काय आहे, आपण जाणून घेऊया। इथलं राजकारण नेमकं काय आहे। 532 वर्षांपूर्वी हे शहर वसवण्यात आलं। अहमद शाहनं सीना नदीच्या काठावरती अहमदनगर शहर वसवलं। राज्यात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणून सुद्धा अहमदनगरचा नावलौकिक आहे। सहकार क्षेत्रात अतिशय आघाडीवर असलेला हा जिल्हा आहे। कर्जत जामखेडमधून रोहित पवारांचा विजय झाला आणि नगरच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबाची एंट्री झाली आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या रोहित पवार उतरले आणि त्यानंतर एकूणच सगळा संघर्ष आपल्याला तिथे पाहायला मिळतोय। दरम्यान जी नामांतराची मागणी करण्यात आलेली आहे पडळकर यांच्याकडून, त्या मागणीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण जाणून घेऊयात। लोकशाही आहे, कोणी सुद्धा त्या ठिकाणी मागणी करू शकतं आणि एखादा थोर व्यक्तीचं नाव जर एखाद्या जिल्ह्याला तालुक्याला द्यायचं असेल तर स्वागतच आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। विषय एवढाच आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता होती, राज्यात होती, केंद्रात होती, त्यावेळेस ही मागणी त्यावेळेस त्यांनी का नाही केली आणि 31 तारखेला समाज बांधवांनी मिळून सर्व जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी आले होते आणि मोठी सभा त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त आपण घेतली होती आणि ती सभा झाल्यानंतरच ही मागणी का आली असेल काही लोक त्या ठिकाणी विचारतात। पण महत्त्वाचं काय की एखाद्या थोर व्यक्तीचं नाव केलं जर कोणी पुढं करत असेल तर स्वागत आपण। नामांतराची ही सगळी मागणी समोर आल्याच्या नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र राज्यात अनेक प्रश्न इतर महत्त्वाचे आहेत असं म्हणत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला। अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत। औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे, उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे। प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे। आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही। पण मी नेहमी म्हणतो की बाबा प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत। कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि नाकावरचा हा मास्क गेला, पण कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढतोय तसतसा आता पुन्हा एकदा हा मास्क आपल्या नाकावर येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण आता राज्यात कोरोना रुग्णसंख्येमध्ये जेव्हा वाढ होतीये तेव्हा राज्य सरकारनं राज्यातले निर्बंध पुन्हा एकदा वाढवण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे।
आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडते। कोरोना असाच वाढत राहिला तर राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाढणं हे थोडंसं काळजीचं काम वातावरण आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मास्क वापरणं आणि इतर गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कारण संख्या जर वाढत गेली तर कशी नंतर ती हाताबाहेर जाती ते पहिल्या लाटेमध्ये, दुसऱ्या लाटेमध्ये, तिसऱ्या लाटेमध्ये आपण सगळ्यांनी ते समजून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही पण फार बारकाईनं सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य सरकार, टास्क फोर्स आमचा हे सगळेजण त्याच्यामध्ये मेडिकल वैद्यकीय शिक्षण विभाग हे सगळे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत। दरम्यान अजित पवार यांनी कधीही मास्क न घालणाऱ्या राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावलाय। उद्या तुम्हाला कोरोना झाला तर कसं आम्हाला कोण प्रश्न विचारणार? त्याच्यावर सगळ्यांच्या आरोग्याची काळजी ठेवणं। आता तुम्ही बघा, काही जण राजकीय नेते मास्क वापरत नव्हते, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला, ऑपरेशन करायला गेले आणि कोरोना झाला। आता गेले ना दिवस, वाया गेले की नाही? असं होऊ नये। प्रत्येकाचा एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक सेकंद, एक एक तास महत्त्वाचा असतो। कुणाला वापरता येईल? आता मी पण, तुम्ही बघा, मी आणि मुख्यमंत्री जेवढं शक्य असेल तेवढं मास्क वापरण्याचा प्रयत्न करतो, कारण उद्या आम्ही सांगत असताना आपणच नाही वापरलं तर लोक म्हणतील हे शहाणे, तू आधी वापरणार मग आम्हाला सांग। कुठं ते आपली झाकली मूठ 1.25 लाखाची आपण सांगताना कुणी आपल्याला दाखवू पण नाही की बाबा तुम्ही पहिल्यांदा वापरा मग आम्हाला सांगा, नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशी वेळ येऊ नये। आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातल्या बळीराजासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मान्सूनचं आगमन कधी होणार? येरे येरे पावसा असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी निश्चितपणे ही सकारात्मक बातमी आहे। मान्सूनचं लवकरच राज्यात आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। येत्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कोकण, गोव्यात वेळेआधीच मान्सून पोहोचणार आहे। सध्या राज्यातल्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। होसाळीकरांनी, हवामान तज्ज्ञ होसाळीकरांनी या संदर्भातलं एक ट्विट केलंय। ते काय म्हणतायत बघा, हवामान तज्ज्ञ आहेत ते असं म्हणतायत, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, उर्वरित भाग, त्याचबरोबर बंगालचा उपसागराचा भाग, ईशान्य राज्यांमध्ये सुद्धा जाण्यासाठी आता मान्सूनची पुढील 2 दिवसात अनुकूल परिस्थिती आहे असं ते सांगतायत। 2 दिवसात महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, पण त्याच्या आधीच महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसानं मात्र जोरदार हजेरी लावलेली आहे आणि यावर्षीचा मान्सून हा जबरदस्त असणार आहे याची जणू त्यांनी चुणूक दाखवून दिलेली आहे। राज्यातल्या काही प्रमुख जिल्ह्यांमधली ही परिस्थिती बघा, जिथे मान्सून पूर्व पावसानं झोडपून काढलं। मान्सून कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता एका बाजूला वर्तवली जात असताना या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। गेल्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसानं हजेरी लावली। सोलापूर, हिंगोली, कोल्हापूर, वाशिम, चिपळूण इथं जोरदार पाऊस झाला। सोलापुरात पावसानं जोरदार बॅटिंग केली। हिंगोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं कोथळज रोड आणि नरसी फाटा परिसरामध्ये पत्रे उडाले। दुसरीकडे अकोला जिल्ह्यातल्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला। धुळीच्या वादळानं सुद्धा हजेरी लावली। या वादळानं नंदीग्राममध्ये प्रचंड धावपळ उडाली। शिवाय कोल्हापूरमध्ये तर विजांच्या कडकडाटासह गारपीट सुद्धा झाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं कोल्हापूरकरांची अक्षरशः भीतीनं गाळून उडाली। अनेक भागात पाणी साचलं तर काही भागात झाडं देखील उन्मळून पडली। चिपळूणमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व सरी बरसल्या। मेघगर्जनेसह झालेल्या पावसानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना गारवा अनुभवायला मिळाला। मात्र या पावसामुळे चिपळूणसह गुहागरमधील अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला।
पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं. अनेक ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जोरदार पाऊस बरसला. मेघगर्जनेसह हा पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा काही ठिकाणी झाली. काही ठिकाणी पाऊस इतका जोराचा होता की पहिल्याच पावसात प्रशासनाची तारांबळ उडाली. सर्वसामान्यांना रस्त्यावरून प्रवास करताना साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावं लागलं. दमदार पाऊस बरसल्यानं रस्त्यावरती अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं. बघा, ही गारपिटीची दृश्य आहे जिथं पाऊस आला पण गारा घेऊन आला. कोल्हापूर शहरातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाच्या नंतर पाणी साचलेलं होतं आणि याच गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवाशांना जावं लागलं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. पण त्याच्या आधीच औरंगाबादमधला पाण्याचा प्रश्न पेटवला. कारण भाजप आणि मनसेनं अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याच्या नंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे. कारण काहीही सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले. औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीनं पूर्ण व्हावी. या योजनेचा कालबद्ध रीतीनं आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवल्यास विविध कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांना खडसावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर ते बहुप्रतीक्षित पत्र समोर आणलेलं आहे, आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत दिलेलं आहे. राज ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून राज्यातला भोंग्यांचा जो विषय आहे तो कायमचा संपवण्यासाठी काही आदेश दिलेले आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक पत्र लिहिलं. हे पत्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये लिहिण्यात आलंय. हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलंय. हे पत्र महाराष्ट्रातील घराघरात मनसैनिकांनी पोहोचवावं असं आवाहन राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. या पत्रात राज ठाकरेंनी मशिदींवरचे भोंगे खाली उतरवण्यासाठी सर्वसामान्यांनी काय करावं याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी हाती घेतलेला भोंग्यांचा विषय हा पुढच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या हातात जावा ही मनसेची इच्छा दिसते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना जे पत्र सर्वसामान्यांपर्यंत घराघरात येऊन पोहोचवा असं सांगितलेलं आहे. आपण बघूया त्या पत्रात काय आहे, काय म्हणतायत राज ठाकरे, काय त्यांची भावना आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हात घातल्यानंतर राज्यातलंच नाही तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचंय, माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातल्या घराघरात स्वतः नेऊन द्यायचंय. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं आंदोलन यशस्वी होणार नाही असं राज ठाकरे म्हणतात. लोकांचा पाठिंबा मिळावा. मला खात्री आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही हा विश्वास सुद्धा राज ठाकरे दाखवतात. आणि हे पत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि यानंतरची बातमी आहे ती म्हणजे काँग्रेस अंतर्गत वादाच्या संदर्भातली. काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय हा प्रश्न पडतोय. कारण काँग्रेसमध्ये कुठल्याही गोष्टीवरून एकवाक्यता होताना दिसत नाहीये. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी करून निवडणूक लढवायची की स्वबळावर लढवायची याच्यावरून सुद्धा मतमतांतर आहेत. त्यामुळे काँग्रेस एकसंध कधी होणार आणि एकत्र येऊन कधी आणि कशी लढणार हा प्रश्न निर्माण झालाय.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या उदयपूर इथं झालेल्या चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं 2 दिवसांचं नवसंकल्प शिबिर शिर्डीत संपन्न झालं. पण या शिबिरातूनही काँग्रेस नेत्यांमधील मतभिन्नतेचं दर्शन घडलं. कारण आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल याबाबत राज्यातल्या 2 नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसतंय. एकीकडे आघाडीचा पर्याय स्वीकारायला काँग्रेस तयार असल्याची माहिती अशोक चव्हाण देत आहेत, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा स्वबळाचा नारा देत आहेत. तक्रारी आहेत, मी काही म्हणत नाही. आघाडी काय रूल आउट आम्ही केलेली नाहीये. आघाडी आम्ही रूल आउट केलेली नाही. अर्थात आमची भूमिका आणि समोरच्या आमच्या सहकारी मित्रांची महाविकास आघाडी त्यांची भूमिका या दोघांची भूमिकेवर बरंच अवलंबून राहणार आहे. पण काँग्रेस इज ओपन टू अलायन्स ही निश्चित आहे. मी काय म्हणलं, काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या लेवलवर काही चर्चा केली जाईल, पण आमचा जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये सार्वत्रिक याच्यामध्ये स्वबळावर निवडणुका लढल्या जातात. विशेष म्हणजे मुंबईतल्या काही नेत्यांना स्वबळावर लढावं असं वाटतंय. नाही, कन्फ्युजनचा प्रश्नच नाही. मी म्हणलो ना की आता हा काय लोकसभा किंवा विधानसभाच्या निवडणुका नाही आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो निवडणुका आहे तो लोकल बॉडीच्या निवडणुका आहे. आणि लोकल बॉडीच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांची आणि अनेक नेत्यांची ही भावना आहे की स्वबळावर निवडणुका लढला पाहिजे. येणाऱ्या कालामध्ये आम्ही निर्णय घेऊन टाकू ना. दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आघाडी करायची की नाही हा हायकमांडचा निर्णय असल्याचं सांगत करू होईल असं म्हणत मतभिन्नता झाकण्याचा प्रयत्न करतायत. नाही, आघाडी होईल न होईल किंवा करणार न करणार हा जो भाग आहे तो पक्षाच्या लेवलवर नंतर ठरवण्यात येईल. अच्छा, पण मग याच्यातही एकवाक्यता नाहीये. एक वाक्यता होईल ती. काँग्रेसनं कितीही नवसंकल्प शिबिर केला किंवा कितीही एकवाक्यता दाखवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसमधले मतभेद लपून राहत नाहीयेत. आता नवसंकल्प शिबिरात सुद्धा काँग्रेसचे नेत्यांमधले मतभेद मिटू शकलेले नाहीयेत. त्यामुळे महापालिका निवडणूक सुरू झाल्यावर काँग्रेस आघाडी करणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. शिर्डीहून स्वाती लोखंडे डोकेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जे वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात आलं त्यावरून काँग्रेस अतिशय नाराज आहे. शिवसेनेवरती त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसची ही नाराजी आता उघड समोर येते. वॉर्ड पुनर्रचना आणि प्रभाग सोडत पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केलाय. आरक्षण सोडतीबाबत आमच्या हरकती आणि सूचना मान्य केल्या नाही तर ते आरक्षण सोडती विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचा इशारा भाई जगताप यांनी दिलाय. मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड पुनर्रचनेत काही विशिष्ट लोकांना राजकीय फायदा करण्यात आला असा अप्रत्यक्ष निशाणा भाई जगताप यांनी शिवसेनेवर साधलाय. काँग्रेसला त्रास व्हायला हवा म्हणून हे केलं जातंय असा आरोपही त्यांनी केलाय. केलेली आहे किंवा आरक्षण जे याच्यावर जे टाकलेलं आहे ते पूर्णतः बायस म्हणजे पूर्वग्रह दूषित ठेवून, आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की या कोविडच्या काळामध्ये खूप चांगलं काम या कमिशनरांनी केलं आणि आम्ही त्यांचं नेहमीच त्यांचा भलामण केली, त्यांचं आम्ही तारीफ केली, आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्या बाबतीमध्ये चांगलंच बोललो. परंतु या वॉर्डच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कमिशनरांनी आम्ही त्यांना रिप्रेझेंटेशन दिलेलं होतं म्हणून हे मी जाहीररित्या म्हणतोय, अतिशय बायस राहून त्यांनी हे आरक्षण पद्धती अवलंबलेली आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा तेवढाच सहभाग आहे हे मला मुद्दाम इथे सांगायचं आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाचं संकट दिवसेंदिवस काहीसं चिंताजनक बनत असताना मुख्यमंत्र्यांनी आज टास्क फोर्सच्या सोबतची एक बैठक बोलावलेली होती. ही बैठक आता संपलेली आहे. राज्यात तुर्तास मास्क सक्ती होणार नाही ही एक दिलासादायक बाब समोर आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि नियमांचं पालन करा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पुढच्या 15 दिवसात सगळी परिस्थिती पाहिली जाईल आणि त्याची पडताळणी केल्याच्या नंतरच त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेतला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसात राज्यातल्या कोरोना बाधितांची जी संख्या झपाट्यानं वाढली, विशेषतः मुंबईमध्ये, त्यानंतर आज टास्क फोर्सची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली होती. या बैठकीमध्ये कोरोनाच्या राज्यातल्या स्थितीबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यात आली.
त्याबद्दलचं मंथन करण्यात आलं आणि तुर्तास मास्क सक्ती होणार नाही हे आज स्पष्ट केलं. पण गर्दीमध्ये जात असताना मास्क वापरा असं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. यानंतर गावोगावच्या बातम्या सुपरफास्ट. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी. राज्यात मान्सूनचं लवकरच आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. येत्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अनुकूल स्थिती सध्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. मोसमी वारे त्यामुळे 2 दिवसात तळ कोकणात दाखल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. कोकण गोव्यात वेळेच्या आधीच मान्सून पोहोचणार आहे. सध्या राज्यातल्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की शहरात अक्षरशः काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीनं फळपिकांसोबत भाजीपाल्याचं सुद्धा मोठं नुकसान झालं. कोल्हापुरात तुफान पाऊस बरसला. या पावसामुळे कोल्हापुरातल्या नालेसफाईच्या कामाची पहिल्या पावसात पोलखोल झाली. शहरात अनेक भागात पाणी साचलं. जयंती नाल्यावरच्या पुलावर सुद्धा पाणी साचलं. पहिल्याच पावसात नागरिकांची दैना उडाल्याचं दिसलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व सरी बरसल्या. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तर गुहागरमध्ये पावसानं वातावरण सध्या निर्माण झालं असून चिपळूणसह गुहागरमधल्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. यवतमाळच्या पुसद तालुक्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झालेली होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र त्या सगळ्यांना पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. सोलापुरातील बार्शीत 2 दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानं कासारवाडी गावातल्या विजेच्या तारा खांबावरून खाली शेतात कोसळल्या. महावितरणनं याकडे दुर्लक्ष केल्यानं एका मुख्याध्यापकाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. 4 महिन्यांपासून घटलेल्या दुधाच्या पुरवठ्यात सकारात्मक वाढ झाल्यानं महानंद डेअरीनं शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात 2 रुपयांची कपात केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधाला 35 रुपये दर दिला जात होता. तो आता 2 रुपयांनी कमी करत 33 रुपये केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा गावात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. कालपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं. 5 दिवसात सरकारनं मागण्यांची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय. राज्य सरकारचा निषेध करत आज पुणतांब्यामध्ये मोफत फळं आणि कांद्याचं वाटप करण्यात आलं. कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय. टरबूज द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी आणि आंदोलकांनी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज मोफत फळ वाटप केलं. 1982 नंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये रुई गावात कांदा परिषद होणार आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं येत्या 5 जूनला ही परिषद होणार आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ही परिषद आयोजित करण्यात आली असून कांद्याला अनुदान मिळावं, कांद्याला चांगला दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. नाशिकच्या कळवणमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात 7 जण ठार झाल्याची माहिती मिळते. मुळणे बबापूर गावाच्या शिवारात हा अपघात झाला. मारुती अल्टो आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले. रस्त्याचं काम वेळेत करण्यात येत नसल्यानं मनसे अतिशय आक्रमक झाली आहे. मनसेनं वाशिम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. वाशिम तालुक्यातल्या चिखली बुद्रुक गावाला जोडणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाहीये. त्यामुळे मनसेनं बांधकाम विभागाची आज तोडफोड केली. भंडाऱ्यातील पिंपरी पुनर्वसन गावातल्या भाऊ कातोरे या शेतकऱ्याकडे असलेल्या कोंबड्याला चक्क दारूचं व्यसन लागलं. या कोंबड्याला रोज 45 मिलीचा
पटियाला पेग लागतो. इतकंच नाही तर तो दारू घेतल्याशिवाय अन्न आणि पाण्याला शिवत सुद्धा नाही. तर कोंबड्याचा मालक त्याचं व्यसन सोडवण्यासाठी विविध उपाय करू लागलाय. पण भंडाऱ्यात या दारुड्या कोंबड्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा इथं अवकाशात तबकडी सदृश्य वस्तू आढळल्यानं नागरिकांमध्ये काहीसं कुतूहल निर्माण झालं. पन्हाळगडाच्या पश्चिमेकडून ही वस्तू उत्तरेकडे सरकली. ही तबकडी सदृश्य वस्तूला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पाण्याच्या शोधात भटकंती करत असताना 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका काळविटाला येवल्यातल्या ग्रामस्थांनी जीवदान दिले. विहिरीतून सुखरूप बाहेर निघताच काळविटानं जंगलात धूम ठोकली. येवला तालुक्यात वन विभागाचं मोठं जंगल असून त्यात हरिण, काळवीट यासह अन्य वन्य प्राणी आहेत. मात्र सध्या जंगलातले नदी नाले कोरडे ठाक पडल्यानं वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करत गावाच्या जवळ येत आहेत. मावळमध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या रानगवा शेततळ्यात पडल्याची घटना घडली आहे. या रानगव्याला मावळ वन्यजीव रक्षण आणि प्राणी मित्रांनी शेततळ्यातून सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिलं. मात्र या रानगव्याला पाहताच मशागतीचं काम करणाऱ्या शेतमजुरांनी गावाच्या दिशेनं धूम ठोकली. भंडाऱ्यातील उमरेड करांडला या अभयारण्यामध्ये शॅडो वाघिणीनं आपल्या 2 बछड्यांसह मॉर्निंग वॉक केल्याचं पाहायला मिळालं. मॉर्निंग वॉक करत असताना ती आपल्या 2 बछड्यांची विशेष काळजी घेताना दिसली. काही महिन्यांपूर्वी शॅडो वाघिणीचा एक बछड्याला इतर हिंस्र प्राण्यांनी मारल्यानं उरलेल्या 2 बछड्यांची वाघीण काळजी घेते. ही सगळी दृश्य एका पर्यटकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदला अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे. नगरचं नाव आता अहिल्यानगर करा, तसंच नामांतराचा निर्णय तातडीनं घ्या अशी मागणी पडळकरांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही मागणी केली आहे. नामांतरापेक्षाही राज्यात अनेक महत्त्वाचे विषय असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुद्दा टोलवलाय. मात्र नामांतरासंबंधी लोकशाहीत मागणी करण्याचा अधिकार असून वाद निर्माण करू नये असं आवाहन अजित पवारांनी केलं. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर असं नाव द्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीला आमदार रोहित पवार यांनी त्याचं स्वागत केलंय. मात्र स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन ही मागणी करण्यात यावी, त्याचं राजकारण करू नये असंही रोहित पवार म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या परळीत गोपीनाथ गडावरती दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 8वा स्मृतिदिन आहे. 3 जून हा दिवस भाजप नेत्या पंकजा मुंडे संघर्ष दिन म्हणून साजरा करतात. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येण्याचं समर्थकांना आवाहन केलं. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्यादेवीनगर करा या मागणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केल्याच्या नंतर आता त्याची खिल्ली उडवली जाते. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी याची खिल्ली उडवली आहे. अशा प्रकारची अनेक पत्रे येत असतात, मात्र प्रत्येकाची दखल घेतली पाहिजे असं नाही असं म्हणत मिटकर यांनी खिल्ली उडवली. विधान परिषद निवडणुकीसाठी तयारीला जोरदार सुरुवात झाली असून आता ही निवडणूक आणखी चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजप राज्यसभेची 5वी जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येईल असा दावा अपक्ष आमदार रवी राणांनी केलाय. तसंच सर्व अपक्ष आमदार भाजपसोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. घोडेबाजार कितीही झाला तरी भाजपलाच मत मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी अमरावतीत बोलून दाखवला. कोल्हापूरच्या एकाची विकेट जाणार आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं तर एक मोठा नेता राज्यसभेच्या निवडणुकीत पडणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. त्यामुळे या दोघांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे फडणवीसांचा रोख संजय पवार तर चंद्रकांत पाटलांचा रोख संजय राऊत यांच्यावर दिसतोय. त्यामुळे भाजपला नेमकी कुणाची विकेट घ्यायची आहे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून सर्वसामान्यांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरी पंडितांवर हल्ले होत असून केंद्रात आणि जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सत्ता असताना काश्मीर अशांत का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. जम्मू काश्मीर संदर्भात केंद्रातलं सरकार अनेक दावे करत आहे, मात्र हे दावे फोल ठरत आहेत असं चित्र आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. काश्मीरमध्ये न फडकणारा देशाचा तिरंगा आज अभिमानानं फडकतोय. तो जर संजय राऊत यांना दिसत नसेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी असा टोलेवजा सल्ला नितेश राणेंनी संजय राऊतांना लगावलाय. संजय राऊत यांनी जम्मू काश्मीर केंद्रशासित झालं तरी काही फरक पडलेला नाही असं स्टेटमेंट केलेलं होतं. त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.
औरंगाबादच्या काबरा कॉलेजमधला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. BCS बायोटेकच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेच्या दरम्यान गोंधळ झाल्याचं समोर आलंय. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात कोंबलंय. एका बाकावर 3 विद्यार्थ्यांना परीक्षेकरता बसवण्यात आलं. त्यामुळे परीक्षा आहे की खेळ असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयाची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर या कॉलेजची परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या बातमीची दखल घेतली. तर शुक्रवारपासून हे परीक्षा केंद्र बदलण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू श्याम शिरसाट यांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीसोबत आता पुस्तक वह्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. नवीन पुस्तकांच्या किमतीमध्ये 30% वाढ झाली आहे. त्यामुळे पालक आता जुन्या पुस्तकांना पसंती देत आहेत. शाळेच्या साहित्याच्या किमती कमी करण्याची मागणी सातत्यानं पालकांकडून केली जाते. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातल्या नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे. कारणं सांगत बसू नका, तातडीनं मार्ग काढा असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेत. औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याला 1680 कोटी रुपयांच्या योजना गतीनं पूर्ण करा. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवल्यास कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. कल्याण ग्रामीण भागातल्या 14 गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली असली तरी अद्याप ही गावं समाविष्ट झालेली नाहीयेत. त्यामुळे ही गावं नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून वंचित राहतील असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून अध्यादेश निघाला नसल्यामुळे त्या गावांना सध्याच्या निवडणूक प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आलं नसल्याचं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं. साई रिसॉर्ट प्रकरणानंतर मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या हॉटेल व्यावसायिकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात. CRZचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या असून यामुळे हॉटेल व्यावसायिक चांगलेच धास्तावलेत. अशात हॉटेल व्यावसायिकांनी आम्हाला एकतर जगू द्या नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्या अशी भूमिका घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नगरच्या माथी फिरूला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. भाऊसाहेब नारायण शिंदे असं आरोपीचं नाव आहे. हा आरोपी 4-5 दिवसापासून मोबाईलवरून रुपाली चाकणकर यांना धमकावत होता. पंढरपूरमध्ये विठ्ठल साखर कारखान्याच्या बैठकीत मोठा राडा झाला. ऊस बिल मागणारे शेतकरी जगन भोसले याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला जातोय. उद्यापासून श्री विठ्ठल कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू होते. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भालके गटानं ही बैठक आयोजित केली होती. हनुमानाचा जन्मस्थळावरून सध्या वाद सुरू असून करमाळा तालुक्यातल्या कुगाव इथं हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा करण्यात आलाय. कुगाव इथल्या सीताराम महाराज बल्लाळ आणि कुगावचे माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी हा दावा केलाय. पुरावे सादर करत त्यांनी हनुमान जन्मस्थळ वादात उडी घेतली आहे. साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं एका पोलीस कर्मचाऱ्यानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला शेगाव इथं एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडूनच अशा प्रकारे महिला पोलिसाचं शोषण केलं जाण्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. तर बलात्कार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ओबीसींच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी ही मागणी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आग्रही भूमिका घेतलेली आहे. याआधी शरद पवार यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली होती. ओबीसींचा जो मेळावा झालेला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याच्यात त्यांनी ही भूमिका घेतली होती. राज्यात जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली
ही बैठक पार पडली। बिहार सरकारच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा जातनिहाय जनगणना व्हावी याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। बिहारमध्ये जे काल घडलंय की सगळे पक्ष एकत्र येऊन जातनिहाय जनगणनेची त्यांनी मागणी केली बिहारमध्ये। नितीश कुमार यांनी त्याच्यात आघाडी घेतली। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर कायम मागणी करत आलो आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे। त्याच्यावरती बिहारसारखा प्रयोग महाराष्ट्रात करावा आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादींनी आघाडी घ्यावी असं एक मतप्रवाह बैठकीत व्यक्त झाला। मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये एका नराधमानं एका महिलेवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केलेली होती आणि या प्रकरणी आज न्यायालयानं या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे बलात्काऱ्यांना आता ही झालेली शिक्षा वचक बसवेल गुन्हेगारांना अशी आशा आहे। गेल्या वर्षी हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि त्यानंतर मुंबई हादरलेली होती। या संपूर्ण प्रकरणाचा तातडीनं निकाल लावण्यात आलेला आहे। आरोपी मोहन चौहानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दिंडोशी कोर्टानं आज या संदर्भातला आपला निकाल दिलाय। अतिशय दुर्मिळ अशी ही घटना म्हणत साकीनाका बलात्कार प्रकरणी दिंडोशी कोर्टानं आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे। याकरता मुंबई पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो। एका भगिनीला न्याय मिळवून देण्याच्यासाठी त्यांनी ज्या जलद रीतीनं तपास केला, चार्जशीट सादर केला आणि ज्याच्यामध्ये न्यायालयामध्ये पूर्णपणानं बाजू लावून धरून त्याच्यामधून आरोपीला फाशीची शिक्षा त्या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। माझ्या दृष्टिकोनातून ही एक अतिशय महत्त्वाची घटना आहे। तिकडे सोलापूरमध्ये सुद्धा एका निर्दयी बापाला आज कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। या निर्दयी बापानं आपल्या 16 महिन्याच्या चिमुकलीवरती अत्याचार केलेला होता आणि या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या, गळा दाबून तिचा खून करणाऱ्या निर्दयी बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सोलापूरमध्ये ही धक्कादायक अशी घटना घडलेली होती। 16 महिन्याच्या चिमुकलीवर जन्मदात्या बापानंच अत्याचार केलेला होता आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आलेली होती। निर्दयी बापासह आईला सुद्धा आता शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 4 जानेवारी 2022 ही घटना आहे। वडिलांनी अत्याचार करून आपल्या लेकीचा, चिमुकलीचा गळा आवळलेला होता। मुलीच्या अल्पवयीन या मुलीवर लैंगिक, नैसर्गिक, अनैसर्गिक आणि मौखिक अत्याचार केल्याप्रकरणी यातील आरोपी धोलाराम बिश्नोई आणि दुसरी आरोपी त्याची पत्नी पुनीकुमारी बिश्नोई यांना आज रोजी खुनाच्या अपराधाखाली दोषी धरून या ठिकाणी फाशीची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। तिकडे वर्ध्यातल्या आर्वीमधला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। चोरीच्या उद्देशानं एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे। आर्वी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह बाईकसह विहिरीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। मयत महेंद्र शिंगाणे आपल्या बाईकवरून मध्यरात्री घराबाहेर गेल्यानंतर त्यांचा पत्ता लागत नव्हता, ते बेपत्ता झाले। यावेळी मुलानं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात पैशाचा वाद असलेल्या अक्षय सतपाळला ताब्यात घेतलं गेलं आणि या हत्येचा उलगडा झाला। आरोपी अक्षयने महेंद्रला एका शेतात बोलावलं। यावेळी उपस्थित इतर सहकाऱ्यांच्या साह्यानं आधी महेंद्रचा गळा आवळण्यात आला। त्यानंतर सोन्याच्या 5 अंगठ्या, सोन्याचे 2 गोफ आणि रोख रक्कम काढून घेण्यात आली। या प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी मग महेंद्रचा मृतदेह बाईकसह विहिरीत पुरण्यात आला। मात्र अखेरीस हत्येचा 7 दिवसानंतर उलगडा झाला। 100 कोटींच्या वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होतीये आणि आता त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सीबीआयनं आज आरोपपत्र दाखल केलं। माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे 100 कोटी वसुली प्रकरणी माफीचा साक्षीदार झालाय आणि सीबीआयनं हे आरोपपत्र दाखल केलंय।
एकूण 59 पानांचं आरोपपत्र असून या आरोपपत्रात अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी दाखवण्यात आलंय, तर त्यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना सह आरोपी करण्यात आलंय। गेल्या 3 महिन्यांपासून सीबीआय कोर्टात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणी सुनावणी पूर्ण होताच सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलंय। यानंतरची बातमी आहे एका भीषण अग्नितांडवाची। गुजरातमधल्या वडोदरामध्ये एक भीषण आग लागली आणि या आगीमध्ये प्रचंड मोठं नुकसान एका कंपनीचं झालेलं आहे। दीपक नायट्रेट केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली। या केमिकल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं। आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट तिथं उठले आणि त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली होती। ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न तिथे केले जात आहेत, पण या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचे ड्रम आहेत, त्यामुळे ही आग विझवताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते अग्निशमन दलाला। पण जेव्हा ही आग लागली तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात एखादा स्फोट व्हावा मोठा अशा प्रकारे हवेमध्ये ज्वाळा उठल्या आणि त्याचबरोबर धुराचे लोटही उठले। याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।